सप्टेंबर 2024 पासून शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू झाली आणि ती घसरण आजही कायम आहे. म्हणूनच सध्या इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता गुंतवणूकदारांमध्ये फारसा उत्साह दिसत नाहीये. दरम्यान शेअर मार्केटमधील या दबावाच्या काळातही काही स्टॉक असे आहेत जे आपल्याला गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देताना दिसत आहेत. अशातच काही ब्रोकरेजकडून लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न देण्याची क्षमता असणाऱ्या या शेअर्सची निवड करण्यात आली आहे. आता आपण ब्रोकरेजकडून निवडण्यात आलेल्या टॉप 10 शेअर्सची माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी. हे आमचं नवीन YouTube चॅनल. आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं. मित्रांनो, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीज, जिओजित फायनान्शियल, JM फायनान्शियल आणि ॲक्सिस सिक्युरिटीजने लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न देण्याची क्षमता असणाऱ्या शेअर्सची निवड करण्यात आली आहे. यात पहिला शेअर आहे टाटा कम्युनिकेशन्सचा. ICICI सिक्युरिटीज या ब्रोकरेजकडून टाटा कम्युनिकेशन्सच्या शेअर्सला बाय रेटिंग देण्यात आली आहे. सध्या हा स्टॉक 1503 रुपयांवर ट्रेड करतोय. या स्टॉकसाठी 1840 रुपयांची टार्गेट प्राइस सेट करण्यात आली आहे. म्हणजेच या शेअर्समधून गुंतवणूकदारांना 22% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. या यादीतला दुसरा शेअर आहे टाटा मोटर्सचा. ICICI सिक्युरिटीजने टाटा मोटर्सचे शेअर्सला बाय रेटिंग दिलेली आहे. अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 831 रुपयांची टार्गेट प्राइस सेट करण्यात आली आहे. सध्या हा स्टॉक 655.40 रुपयांवर ट्रेड करतोय. दुसरीकडे ब्रोकरेज फर्म JM फायनान्शियलनेही या ऑटोमोबाईल शेअरला बाय रेटिंग दिलेली आहे. या ब्रोकरेजकडून टाटा मोटर्ससाठी पुढील एका वर्षाच्या काळासाठी 860 रुपयांची टार्गेट प्राइस सेट करण्यात आली आहे. म्हणजेच या शेअर्समधून गुंतवणूकदारांना आगामी काही महिन्यांमध्ये 31% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात. या यादीतला तिसरा स्टॉक आहे सन फार्माचा. ICICI सिक्युरिटीजने यासाठी बाय रेटिंग दिली आहे. म्हणजे हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला असून यासाठी 1895 रुपयांची टार्गेट प्राइस सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. सध्या हा स्टॉक 1683 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. म्हणजेच आगामी काळात यातून 12% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे. या यादीतला चौथा स्टॉक आहे झोमॅटोचा. JM फायनान्शियलने झोमॅटोच्या शेअरसाठी बाय रेटिंग दिली आहे. ब्रोकरेजने पुढील एका वर्षासाठी 280 रुपयांची टार्गेट प्राइस सुद्धा निश्चित केली आहे. पण कंपनीचा शेअर सध्या 201 रुपयांवर ट्रेड करतोय. म्हणजेच आगामी काळात या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना 39% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. या यादीतला पाचवा स्टॉक आहे स्विगीचा. JM फायनान्शियलने स्विगीच्या शेअरसाठी बाय रेटिंग दिलेली आहे. सध्या हा स्टॉक 353 रुपयांवर ट्रेड करतोय. मात्र यासाठी ब्रोकरेजकडून 500 रुपयांची टार्गेट प्राइस सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे यातून गुंतवणूकदारांना 41% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. या यादीतला सहावा स्टॉक आहे PVR आयनॉक्सचा. JM फायनान्शियलने चित्रपट निर्मिती, वितरण आणि प्रदर्शन कंपनी PVR आयनॉक्ससाठी बाय रेटिंग दिली आहे. हा स्टॉक सध्या 899 रुपयांवर ट्रेड करतोय. मात्र यासाठी 1610 रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच यातून गुंतवणूकदारांना 79% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. या यादीतला सातवा स्टॉक आहे आयशर मोटर्सचा. जिओजित फायनान्शियलने आयशर मोटर्सचे शेअर्स 5665 रुपयांच्या टार्गेट प्राइससह खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या ऑटो कंपनीचा शेअर सध्या 5012 रुपयांवर ट्रेड करतोय. अर्थातच यातून गुंतवणूकदारांना आगामी काळात 13% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात. या यादीतला आठवा स्टॉक आहे ज्योती लॅब्सचा. जिओजित फायनान्शियलने ज्योती लॅब्ससाठी बाय रेटिंग दिलेली आहे. याचे शेअर्स 385 रुपयांच्या टार्गेट प्राइससह खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या यादीतला नववा स्टॉक आहे टाटा कन्झ्युमरचा. जिओजित फायनान्शियलने टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्टचे हे शेअर 1067 रुपयांच्या टार्गेट प्राइससह खरेदी करण्याची शिफारस केलेली आहे. सध्या हा स्टॉक 946 रुपयांवर ट्रेड करतोय. म्हणजे आगामी काळात यातून 13% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात. या यादीतला 10वा स्टॉक आहे मोल्ड टेक पॅकेजिंगचा. ॲक्सिस सिक्युरिटीजने गोल्ड टेक पॅकेजिंगचे शेअर 600 रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सध्या हा स्टॉक 445 रुपयांवर ट्रेड करतोय. म्हणजेच आगामी काळात गुंतवणूकदारांना यातून 35% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात. पण मंडळी, तुम्हाला या 10 शेअर्सबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.